स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट बोर्डची जी काही इयत्ता 10वी आहे त्यातील तिसरी पोएम, ती म्हणजे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. या पोएमचं वॉर्मिंग अप, त्यातील चिटचॅट, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप या सर्वांची प्रश्नाची उत्तर आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इयत्ता 10वीची प्लेलिस्ट मिळून जाईल. त्यामध्ये जाऊन तुम्ही सर्व चॅप्टर्सचे, इंग्लिशचे जे काही सर्व चॅप्टर्स असतील ते तुम्ही मराठीमध्ये योग्य प्रकारे समजून घेऊ शकता. त्याचे प्रश्न उत्तरही तुम्हाला त्यामध्ये मिळून जातील. त्याचबरोबर आणखीन एक लिंक असेल ती म्हणजे ग्रामरची, म्हणजे 10वीच्या दृष्टिकोनातून जे काही इम्पॉर्टंट ग्रामर आहे, रायटिंग स्किल आहे, ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल. ओके. सर्वात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. चला तर मग आता वेळ न गमावता सुरुवात करूया. इयत्ता 10वीची तिसरी पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट या पोएमचं वॉर्मिंग अप, त्यामधील चिटचॅट, तसेच मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप हे मराठीमध्ये समजून घ्यायला. बास्केट फुल ऑफ मूनलाईट त्यातला आपण बघतोय वॉर्मिंग अप आणि चिटचॅट. चिटचॅटमध्ये आपल्याला दिसेल पहिला प्रश्न, तो म्हणजे डीड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड. जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा तुम्हाला बेड टाईम म्हणजे झोपतानाच्या स्टोरीज सांगायचे ते आवडायच्या का, की ते आवडत होत्या का? आन्सर, येस आय लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन आय वॉज चाइल्ड. होय, मला बेड टाईम स्टोरीज ऐकायला आवडायच्या ज्यावेळेस मी लहान होतो किंवा मग होते. बेड टाईम म्हणजे काय, झोपण्याच्या वेळेस सांगतात आजी आजोबा त्या. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. तुम्हाला कोण युजली म्हणजे तुम्हाला नेहमी कोण ह्या बेड टाईम स्टोरीज सांगायचं? आन्सर तुम्ही लिहू शकता, माय ग्रँडमदर अँड ग्रँडफादर वर टेलिंग मी बेड टाईम स्टोरीज. माझे आजी आजोबा मला काय करायचे तर या बेड टाईम स्टोरीज सांगायचे. व्हाय डीड यू लाईक देम. तुम्हाला त्या स्टोरी का बरं आवडायच्या? आता आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, इट वॉज इंटरेस्टिंग, खूप इंटरेस्टिंग आणि हिरोईक म्हणजे हिरोइझम त्या स्टोरीजमध्ये होतं. विच गिव्ज अस प्लेजर, ज्या आपल्याला आनंद देत होत्या, का ज्या आपल्याला आनंद देतात, हॅपीनेस अँड समटाईम्स मोटिवेशन, आणि काही वेळेस मोटिवेशन देणाऱ्या त्या स्टोरीज होत्या, त्यामुळे मला त्या आवडायच्या. डीड फोर क्वेश्चन, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. तुम्हाला आतासुद्धा त्या स्टोरीज ऐकायला आवडेल का पुन्हा एकदा? आन्सर, येस आय स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. होय, मला त्या स्टोरीज पुन्हा ऐकायला आवडतील. मार्जिन क्वेश्चन्स त्यामधला पहिला प्रश्न आहे बघा, व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. म्हणजे जो कवी आहे त्याला मूनकडून काय घ्यायची इच्छा आहे आणि का त्याला त्या गोष्टी घ्यायच्या आहेत मूनकडून. आन्सर तुम्ही लिहू शकता, द पोएट विश टू गेट अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पोएटला इच्छा आहे की त्यांनी काय घ्यावं तर बास्केट फुल म्हणजे बास्केटभर मूनलाईट त्यांनी घ्यावा फ्रॉम द मून, मूनकडून, चंद्राकडून. टू सो सीड्स ऑफ मूनलाईट, कशासाठी घ्यायचं आहे तो मूनलाईट बास्केट फुल, तर तो पेरण्याचा म्हणजे ते मूनलाईट जे आहे ते पेरण्यासाठी त्याला घ्यायचे आहे. आणि कुठे पेरायचं आहे त्याला? ऑन द साईड्स ऑफ द पाथ दॅट लीड फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. म्हणजे म्हणजे सिटीतून त्याच्या गावाकडे येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला त्याला काय करायचं आहे तर सीड लावायचं आहे. कशाचं? मूनलाईटचं. त्याच्यासाठी त्याला म्हणजे पोएटला काय करायचं आहे तर मूनकडून काही बास्केट फुल ऑफ मूनलाईट्स घ्यायचे आहेत. सेकंड क्वेश्चन, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. जो रस्ता आहे कुठला सिटी ते विलेजचा तो डेंजरस कसा आहे, का आहे? तर आन्सर तुम्ही लिहू शकता की द रोड फ्रॉम द सिटी टू विलेज, जो रोड आहे सिटीपासून विलेजपर्यंतचा तो डेंजरस आहे, खूप भयंकर असा आहे किंवा भयानक असा आहे. कारण इट इज डार्क अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन्स. रस्ता कसा आहे तर खूप काळोखाचा आहे आणि फुल ऑफ स्नेक्स आहेत, म्हणजे रस्त्यावर स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स आहेत, त्यामुळे खूप डेंजरस रस्ता तो आहे. कुठला? सिटी टू विलेजचा, म्हणजे शहरापासून तर गावापर्यंतचा. नंबर 3 क्वेश्चन, वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. म्हणजे त्या मुलाला असं का वाटतं की त्याचे वडील जे असतील ते घरी लवकर यावेत. आन्सर, याच्यामागचं उत्तर आहे, द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्या मुलाला वाटतं किंवा पोएटला असं वाटतं की त्याच्या वडिलांनी काय करावं तर रात्री किंवा संध्याकाळी लवकर घरी यावं. कशासाठी? टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्यांच्याकडून त्याला फेरी टेल्स ऐकायचे आहेत. ओके. आणि काही स्टोरीज त्याला ऐकायच्या आहेत, त्याच्यासाठी त्याला असं वाटतं की त्याचे वडील लवकर घरी यावेत. हाऊ डू यू स्पेंड
युअर इव्हिनिंग टाईम विथ युअर फॅमिली मेंबर्स. तुम्ही तुमचा जो इव्हिनिंग टाईम आहे, संध्याकाळची वेळ आहे, ती तुमच्या फॅमिलीसोबत कशी तुम्ही घालवता, फॅमिली मेंबरसोबत कशी तुम्ही ती स्पेंड करता तुमची संध्याकाळची वेळ. आन्सर, I spend my evening time with my family members by playing various games and watching television together. मी माझ्या फॅमिली मेंबरसोबत काय करतो तर वेगळ्या प्रकारचे गेम खेळतो संध्याकाळी. ओके. आणि त्यांच्यासोबत काय करतो तर टी व्ही मी बघतो, टेलिव्हिजन बघतो. यामध्ये मी काय करतो, माझा संध्याकाळचा वेळ त्यांच्यासोबत खर्च करत असतो. असा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता यामध्ये आन्सर तुम्हाला वेगळ्या प्रकारचे लिहू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं. एक मी तुम्हाला दिलेला आहे एक साचा आन्सरचा. इंग्लिश वर्कशॉपकडे येतो आपण. त्यातला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ पोएम. पोएमचा वापर करून तुम्हाला खाली दिलेल्या रिकाम जागा फिल करायच्या आहेत. पहिला प्रश्न आहे, आन्सर हे डायरेक्टली दिलेले आहेत, जे रेड कलरचे आहेत ते आन्सर्स आहेत. ओके. ए, द चाइल्ड वॉन्ट्स टू सो स्मॉल मून्स ऑफ लाईट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. आन्सर असणार आहे टू सिटी टू हिज विलेज. बी क्वेश्चन, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट of his village is tough and full of snakes and scorpions. Okay. C, the child wants a basket full of moonlight on lawns. Okay. लोन वर त्याला काय पाहिजे तर बास्केट फुल ऑफ मूनलाईट पाहिजे, असं मुलाला पाहिजेत. लोन हे त्याचा आन्सर असणार आहे. द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न्स अर्ली. ओके. हे त्याचा आन्सर असणार आहे. फादर रिटर्न्स अर्ली हे त्याचा आन्सर असणार आहे. सेकंड क्वेश्चन आहे, राईट डाऊन द डिस्क्रिप्शन वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. जे काही नाउन्स आहेत त्याला डिस्क्रायबिंग वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. जसं मून्ससाठी आहे स्मॉल. ओके. रूटसाठी तुम्ही लिहू शकता डार्क, विलेजसाठी तुम्ही लिहू शकता होल, आणि अर्लीसाठी तुम्ही लिहू शकता अर्ली. मॉर्निंगसाठी तुम्ही लिहू शकता अर्ली हा शब्द. म्हणजे हे जे काही नाऊन आहेत ते इथे काय होतात तर डिस्क्रायबिंग वर्ड आपण टाकू शकतो. ते कुठले कुठले तर स्मॉल, डार्क, होल आणि अर्ली. क्वेश्चन नंबर 3 आहे बघा, द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ हिज विलेज. जो मुलगा आहे त्याला काय करायचं तर त्याच्या विलेजचे प्रॉब्लेम आहेत. ओके. ते त्याला सोडवायचे आहेत. अडचणी ज्या आहेत त्याच्या गावाच्या त्याला सोडायच्या आहेत. हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व देम विथ द फॉलोइंग विशेस. आता तो मुलगा खाली दिलेला जे विषय आहे त्याचा वापर करून तो कसा सोडू शकतो. आन्सर इन युअर नोटबुक. तुमच्या नोटबुकमध्ये आन्सर लिहायचं आहे. तर बघा काय दिलेली पहिली विश ती म्हणजे गिव्ह मी मूनलाईट. ओके. म्हणजे खालच्या गोष्टी तो घेतोय आणि त्याने काय करायचे तर प्रॉब्लेम सॉल्व करायचे गावाचे. तर पहिली गोष्ट आहे गिव्ह मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट. तो म्हणतो इथे का मला मूनलाईट द्या, बास्केट फुल द्या किंवा मग 2 बास्केट फुल द्या आणि त्यामध्ये काय असेल तर सीड्स असतील कशाचे, मूनलाईटचे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, द चाइल्ड वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ द विलेज बाय टेकिंग सीड्स ऑफ मूनलाईट अँड सोईंग देम ऑन साइड्स ऑफ द पाथ दॅट लीड्स फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. जो मुलगा आहे त्याला काय करायचं आहे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे त्याच्या गावाचा. कशाने तर टेकिंग सीड्स फ्रॉम मूनलाईट. जे सीड्स आहेत ओके बीज ज्याला आपण म्हणतो मूनलाईट्सकडून मूनलाईटचे घ्यायचे आणि ते मूनलाईटचे जी सीड्स आहेत ते कुठे लावायचे त्याला साईड ऑफ द पाथ. जे काही रस्ता आहे त्याच्या गावाकडे येणारा सिटीकडून तर त्या पाथला दोन्ही साईडला त्याला काय करायचं आहे तर ते सीड्स लावायचे मूनलाईटचे. ऑल विलेजर्स कॅन रिटर्न होम अर्ली अँड स्पेंड मोर टाईम विथ देअर चिल्ड्रन अँड फॅमिलीज. त्यामुळे काय होईल तर जे विलेजर्स असतील ते लवकर घरी येतील संध्याकाळी आणि त्यांच्या घरच्यांसोबत काय करतील तर म्हणजे मुलांसोबत काय करतील तर ते टाईम स्पेंड करतील, त्यांच्या फॅमिलीसोबत ते टाईम स्पेंड करतील. त्यासाठी त्याला मूनलाईट घ्यायचं आणि ते दुतर्फा झाडे दोन्ही साईडला लावायचे आहेत. ओके. म्हणजे उजेड होईल आणि त्यामुळे सगळे जे गावकरी असतील ते लवकर घरी येऊ शकतील. बी क्वेश्चन, आय वॉन्ट टू light the dark route so that my father returns early. I want to light the dark route. मला काय करायचं तर जो डार्क रूट आहे त्याला लाईट करायचं म्हणजे प्रकाशात आणायचं आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. ज्यामुळे माझे वडील काय होतील तर ते लवकर घरी परततील. आन्सर, द चाइल्ड वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. जो मुलगा आहे त्याला काय वाटतंय की जो रस्ता आहे तो त्याच्यावर उजेड करावा किंवा प्रकाशित करावा तो रूट जो अंधारात आहे. सो दॅट हिज फादर रिटर्न अर्ली. ज्यामुळे काय होईल त्याचे वडील जे असतील ते लवकर घरी येतील.
अँड स्पेंड मोर टाईम विथ हिम, आणि खूप जास्त वेळ ते त्याच्यासोबत राहतील. इफ ही लाईट अप द पाथ, जर त्यांनी तसा रस्ता जर प्रकाशित केला, द विलेजर्स कॅन कम होम क्विकली, जे विलेजर्स असतील, गावकरी असतील, ते लवकर घरी येतील. अँड स्पेंड मोर टाईम विथ देअर फॅमिलीज, आणि त्यांच्या फॅमिलीसोबत ते जास्त काय करतील तर वेळ खर्च करू शकतील. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ज फॉलोइंग. काही गोष्टी खाली दिलेल्या आहेत, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर लाईन्स ज्या असतील त्या प्रॉपरली तुम्हाला पिक आउट करायच्या आहे पोएममधून. ओके, फर्स्ट आहे फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. अंधार पडल्यानंतर वडील जे असतील ते घरी येतात. ओके, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता. आता यासाठी रिलेटेड कुठली लाईन आहे तर ती आहे वेन माय फादर रिटर्न होम आय एम अस्लीप. ज्यावेळेस माझे वडील घरी येतात त्यावेळेस मी झोपलेला असतो, असा अर्थाची ती लाईन आपण घेऊ शकतो पोएममधून. ईगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. तो खूप इच्छुक आहे त्याच्या वडिलांकडून दंतकथा ऐकण्यासाठी किंवा फेरी टेल्स ऐकण्यासाठी. ओके, आन्सर आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. म्हणजे त्याची इच्छा आहे की त्यांनी काय करावे तर त्याच्या वडिलांकडून काय ऐकावे तर फेरी टेल्स ऐकाव्या, अशी त्यांची इच्छा आहे, अशी त्याची इच्छा आहे. ओके, ही लाईन तुम्ही त्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर आहे रिमूव्ह डार्कनेस अँड ब्राईट लाईट अमंग द डार्कर पाथ्स. याचा आन्सर तुम्ही लिहू शकता रिमूव्ह डार्कनेस अँड ब्राईट लाईट. डार्कनेसला पूर्णतः काढून टाकायचं आहे आणि ब्राईट लाईट म्हणजे उजेड अमंग द डार्कर पाथ, जो डार्कर अंधाराचा जो रस्ता आहे त्यावर एक लाईट त्याला लावायचे आहेत. ओके, लाईट्स तिथे निर्माण करायचे आहेत. आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मला तो रस्ता काय करायचा आहे, प्रकाशित करायचा आहे जो अंधारात आहे, ज्यामुळे माझे वडील काय होतील तर लवकर घरी येतील. राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज सफिक्स. सफिक्स म्हणजे काय तर लक्षात घ्यायचं आहे, सफिक्स म्हणजे काय तर जे सफिक्स म्हणजे अशा प्रकारचे प्रत्यय जे शब्दांच्या शेवटी लागतात. जसं उदाहरण दिले बास्केट फुल, फुल हा सफिक्स आहे. ओके, तर फुल सगळ्यात शेवटी येईल असे वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, FUL. तर इथे दिसेल तुम्हाला बास्केट फुल, बकेट फुल, होपफुल, केअरफुल, ड्युटीफुल, जॉयफुल, चेअरफुल, ग्रेटफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, ब्लिसफुल आणि ब्युटिफुल. हे शब्द आहेत जिथे सफिक्स म्हणून फुल हा शब्द वापरलेला आहे, FUL. ओके, तुम्हाला आणखीन काही सापडले तर तुम्ही आणखीनही लिहू शकता. क्वेश्चन नंबर 6 आहे पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ अलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. पोएममधून तुम्हाला अलिट्रेशन आणि रिपिटेशन असलेली पोएम हे जे असतील काय असतील लाईन्स तुम्हाला त्या फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, तर या अलिट्रेशनच्या काही लाईन्स तुम्हाला सांगतो मी. ओ मून गिव मी मूनलाईट. ओके, M रिमूव्ह हे चाललं बघा, रिपीट झालेलं आहे. मूनचं M, मीचं M आणि मूनलाईटचं M, म्हणजे हे काय आहे रिपीट, याचं अलिट्रेशनचं उदाहरण आहे. बास्केट फुल ऑफ टू बास्केट फुल, बास्केटचं B इथे रिपीट झालेलं आहे. ओके, तर त्यामुळे हे सुद्धा अलिट्रेशनचं उदाहरण आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची की अलिट्रेशन म्हणजे काय, रिपिटेशन म्हणजे काय, याच्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवले आहेत. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन जो काही प्लेलिस्ट आहे ग्रामरची त्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, सगळे ग्रामरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यात तुम्हाला अलिट्रेशन आणि रिपिटेशनचा व्हिडिओसुद्धा मिळून जाईल. तसं मी काय करतोय तर अलिट्रेशन आणि रिपिटेशनचा व्हिडिओची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय, नाहीतर मग ग्रामरची लिंक तुम्हाला मिळून जाईल. त्यामध्ये जाऊन तुम्ही अलिट्रेशन म्हणजे काय आणि रिपिटेशन म्हणजे काय हे तुम्ही क्लिअरली अंडरस्टँड करू शकता विदाउट एनी क्वेश्चन. ओके, चला. आय वॉन्ट टू सो सीड ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ पाथ. ओके, हे सुद्धा आहे अलिट्रेशनचं एक्झाम्पल. सोचं S आणि सीडचं S, पाठीमागं साईड्स हे रिपीट झालेले आहेत, त्यामुळे हे आहे एक्झाम्पल कशाचं अलिट्रेशनचं. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन. स्नेकचं S आणि स्कॉर्पियन्सचं S हे सुद्धा रिपिटेशन आहे लेटरचं, त्यामुळे आपण त्याला म्हणू शकतो अलिट्रेशन आहे. रिपिटेशनचं एक एक्झाम्पल सापडतं ते म्हणजे स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. शब्द रिपीट झाला आहे स्मॉल स्मॉल, त्यामुळे ते एक्झाम्पल आहे रिपिटेशनचं. पुन्हा एकदा सांगतो, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. क्वेश्चन नंबर 8 आहे जो आहे लेटर रायटिंगचा. एक इमॅजिनरी लेटर तुम्हाला लिहायचं आहे कोणाला, चंद्राला, आणि तुमचे फिलिंग्स तुम्हाला त्याच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत.
आणि या संदर्भात तुम्ही काय करणार, तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करणार आहात आणि एक लेटर तुम्ही बनवणार आहात युजिंग द पोएम ॲज द बेसिस ऑफ द लेटर. तुम्हाला काय करायचं तर पोएमचा बेस तुम्हाला घ्यायचा आहे ते लेटर लिहिण्यासाठी. काय सपोर्टिंग पॉईंट्स दिले त्यांनी, साइन ऑफ ब्युटी, सिम्बॉल ऑफ जॉय, इन्फिनाइट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम, सॉन्ग अँड मूवी अँड म्युझिक. याचा वापर करून तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. चला तर आन्सर बघूया. लेटरचा आन्सर तुम्ही लिहू शकता. आता इमॅजिनरी ॲड्रेस तुम्हाला टाकायचा, सेंडरचा ॲड्रेस असतो. आता हे बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट की लेटर रायटिंगवर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत. ओके, ते सुद्धा तुम्ही जाऊन काय करू शकता, माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा मग त्याच्या ग्रामरच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला लेटर रायटिंगवर सुद्धा काय मिळतील तर व्हिडिओ मिळतील. फॉर्मॅट काय असतो काय नाही हे तुम्हाला सगळं दिलेलं असेल. आता हे आन्सर मी फॉर्मॅटनुसार लिहिलेलं आहे. फॉर्मल लेटर काय असतं, इनफॉर्मल लेटर काय असतं याची डिटेल्स तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन मिळतीलच. आन्सर बघूया आपण. सेंटरचा ॲड्रेस लिहिलेला आहे इथं 32 शांती विहार, MG रोड, समर्थनगर, पुणे 431210. हा झाला सेंडरचा ॲड्रेस म्हणजे पाठवण्याचा ॲड्रेस, तुमचा ॲड्रेस. ओके, 29 जुलै 2021 ही तारीख तुम्हाला लिहावी लागते. त्यासाठी तुम्हाला एक लाईनची गॅप सोडायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही काय करणार, पुन्हा एक लाईनचा गॅप सोडून डिअर मून. ओके, आय एम, पुन्हा एक लाईन सोडून देणार, आय एम ॲब्सोल्युटली अमेज्ड बाय युअर ब्युटी. ओके, तुझी जी ब्युटी बघून मी काय तर खूप आश्चर्यचकित झालो आहे. आय लाईक युअर शेप, युअर परफेक्ट ग्लो. मला तुझा शेप आवडतो आणि तुझं जे परफेक्ट ग्लो आहे तो मला आवडतो. यू आर द साइन ऑफ लव्ह अँड ब्युटी, नॉट ओनली फॉर चिल्ड्रन बट ऑल्सो ग्रोनअप्स. तुझं आहे तर एक सिम्बॉल आहेत किंवा एक साईन आहेस प्रेम आणि सुंदरतेचं, मुलांसाठीच नाही तर जे ग्रोनअप्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. यू गिव्ह जॉय टू ऑल पीपल इन द वर्ल्ड. तू सर्वात जगातील सर्व लोकांना तू काय देतो, आनंद देतोस, जॉय देतोस. नाईट आफ्टर नाईट यू गिव्ह अस एंडलेस प्लेजर. प्रत्येक रात्रीच्या नंतर येणारी रात्र जी असेल ती काय असते तर आनंद देणारी असते तुझ्यासोबतची. बाय जस्ट बिईंग प्रेझेंट. जस्ट लुकिंग अप ॲट द स्काय अँड गेटिंग एंडलेस जॉय. आणि हे कशामुळे आम्हाला आनंद मिळतो तर फक्त काय तर आम्ही आकाशाकडे बघतो आणि आम्हाला काय मिळतो तर आनंद मिळतो, एंडलेस जॉय मिळतो आम्हाला. ओके, प्लीज लाईट अप द पाथ ऑफ ट्रॅव्हलर्स बाय युअर लाईट्स. जे काही ट्रॅव्हलर्स असतील, जे प्रवासी असतील त्यांच्यासाठी काय करतं तू लाईट अप कर म्हणजे उजेड कर त्यांच्या रस्त्यांमध्ये. यू नो, तुला माहीतच आहे, द पाथ ऑफ माय विलेज इज डेंजरस अँड डार्क, देअर फोर लाईट अप द पाथ. तुला तर माहीतच आहे की माझ्या गावाची जी काही रस्ता आहे तो कसा आहे तर डेंजरस आहे आणि डार्क आहे म्हणजे अंधारकारमय आणि डेंजरस अशा प्रकारचा भयंकर असा तो रस्ता आहे. त्यामुळे काय कर तर लाईट अप द पाथ, त्यासाठी तू काय कर तर तो रस्ता काय कर तर प्रकाशमान कर. विथ द हेल्प ऑफ युअर लाईट्स आवर पॅरेंट्स कॅन कम बॅक सून ॲट होम. तुझ्या त्या प्रकाशामुळे आमचे जे म्हणजे तू प्रकाशित केल्यामुळे, रस्ता प्रकाशित केल्यामुळे आमचे जे पॅरेंट्स असतील म्हणजे आमचे जे आईवडील असतील ते काय करतील तर लवकर घरी येतील. अँड स्पेंड मोर टाईम विथ अस ऑर आवर फॅमिली ऑर देअर फॅमिलीज. ते काय करतील तर घरी येऊन आमच्यासोबत चांगला काय करतील तर वेळ घालवतील. द वुमेन सिंग युअर सॉन्ग टू मेक चिल्ड्रन स्लीप. मुलांना झोपी लावण्यासाठी स्त्रिया ज्या असतील त्या काय करतात तुझी गाणे गातात. युअर ब्युटी इन्स्पायर्स पोएट्स म्युझिशियन्स टू कंपोज ब्युटिफुल पोएम्स अँड सॉन्ग. तुझी जी सुंदरता आहे ती पोएट्स म्हणजे कवी आणि म्युझिशियन म्हणजे संगीतकार यांना काय करते तर सुंदर अशा पोएम्स आणि सॉंग्स कंपोज करायला मदत करते. वन्स अगेन आय वॉन्ट टू थँक यू फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. पुन्हा एकदा मी तुझं काय करतो आभार मानतो माझ्या हृदयापासून. फॉर बिईंग देअर, कशासाठी तर तू असल्यामुळे, आमच्यासोबत असतो त्याच्यामुळे. टू फील अवर हार्ट विथ लव, प्लेजर अँड पीस. ज्यामुळे तू असल्यामुळे आमचं जे हार्ट आहे, हृदय जे आहे ते काय तर प्रेमाने, आनंदीने आणि शांततेने भरलेलं असतं. त्यामुळे मी तुझे हृदयापासून आभार मानतो. युअर्स लविंगली, तुझा प्रेमळ सर्वेश जाधव. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता आन्सर लिहू शकता. आता क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे बघा. डिस्कस विथ युअर फ्रेंड, ब्रदर, सिस्टर, युअर क्लासमेट. तुमच्या मित्रासोबत, भावासोबत, बहिणीसोबत किंवा मग तुझ्या क्लासमेटसोबत चर्चा करा. राईट युअर लिस्ट ऑफ विशेस. तुमच्या विशेष जे आहे त्याची लिस्ट बनवा. टू मेक युअर विलेज, टाउन, सिटी, पीपल हॅपी. तुमचे जे काही विलेज असेल, टाउन असेल किंवा सिटी असेल किंवा पीपल असेल ते हॅपी करण्यासाठी तुमचे विशेष काय आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आणि तुम्ही खाली दिलेले काही वर्ड्स असतील त्यांचा वापर तुम्ही करू शकता. ओके, ग्रेट, विश, शेअर, टॉक, हेल्प, कॉर्पोरेट, कम्युनिकेट. ओके,
आन्सरमध्ये लिहू शकता बघा, आय विश एव्हरीवन शुड स्टॉप फायटिंग अँड रिस्पेक्ट वन अनदर. माझी इच्छा आहे की सर्वांनी काय केलं पाहिजे तर फायटिंग थांबवली पाहिजेत आणि काय केलं पाहिजे तर रिस्पेक्ट वन अनदर, एकमेकांची रिस्पेक्ट केली पाहिजे. पुढचा पॉईंट आहे, आय विश एव्हरीवन शुड बी हेल्दी. मला असं वाटतंय, माझी इच्छा आहे की सर्वजण कसे असावेत तर हेल्दी असावेत. आय विश इंडिया वुड बी करप्शन फ्री कंट्री. माझी इच्छा आहे की जे भारत आहे तो कसा असावा तर करप्शन फ्री, म्हणजे कुठल्या प्रकारचा भ्रष्टाचार या देशामध्ये नसावा. आय विश टू हॅव पीस इन अवर कंट्री. आपल्या भारतामध्ये काय असावं तर शांतता असावी असं मला वाटतं. आय विश पीपल वूड स्टॉप थ्रोईंग गार्बेज ऑन द स्ट्रीट. माझी इच्छा आहे की लोकांनी काय केलं पाहिजे तर गार्बेज म्हणजे कचरा जो आहे तो स्ट्रीटवर म्हणजे रस्त्यावर फेकणं थांबवलं पाहिजे. आय विश देअर वॉज लेस पोल्युशन. मला असं वाटतं की भारतामध्ये पूर्णतः कमी पोल्युशन असावं. ओके. आय विश एव्हरीवन वूड गेट फ्री एज्युकेशन. मला असं वाटतं की सर्वांना काय मिळावं तर मोफत शिक्षण मिळावं. आय विश नो वन वूड हंग्री इन द कंट्री. कोणीही आपल्या देशामध्ये भुकेले राहू नये अशी माझी इच्छा आहे. आय विश पीपल हेल्प इच अदर अँड बी देअर इन टाईम ऑफ नीड. माझी अशी इच्छा आहे की लोक जे असतील ते कसे असावेत तर त्यांनी एकमेकांना मदत करावी आणि ज्यावेळेस त्यांना इतरांना गरज पडेल त्यावेळेस त्यांनी मदतीत धावून जावं. आय विश एव्हरीवन मस्ट बिहेव प्रॉपरली. मला असं वाटतं की सर्वांनी प्रॉपरली बिहेव केलं पाहिजे. हे असं तुम्ही आन्सर लिहू शकता. क्वेश्चन नंबर 10 जो असेल तो तुम्हाला इमॅजिनरी पोएटिक लाईन्स तुम्हाला बनवायच्या आहेत, पोएमच्या लाईन्स तुम्हाला कंपोज करायच्या आहेत, तर ते तुम्ही स्वतः करणार आहात. ओके. आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगल्या प्रकारे समजलेला आहे. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट की या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे, त्यावर जाऊन तुम्ही इयत्ता 10वीचे सर्व व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर इम्पॉर्टंट जे ग्रामर आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.